जॉईन आता नेक्स्ट आहे फर्स्ट आपण बघणार आहे introduction part. A join clause is used to combine two rows from two or more tables based on the related column between them. Means join हा शब्द कशासाठी वापरणार आहे आपण दोन रोज आपल्याला जॉईन करायचे आहेत दोन और जास्त टेबल्स पेक्षा ओके मल्टिपल टेबल्स मधून जर तुम्हाला डेटा आणायचा असेल मल्टिपल टेबल्स मधून तर तुम्ही जॉईन वापरणार आहे आणि प्रत्येक टेबल मध्ये एक कॉलम त्यांचा सिमिलर असायला पाहिजे तरच तुम्ही डेटा आणू शकतात द डिफरंट टाइप्स ऑफ जॉईन्स आणि हा टॉपिक खूपच इम्पॉर्टंट आहे इंटरव्ह्यूला प्रत्येक वेळेस हा टॉपिक विचारतात डिफरंट टाइप्स ऑफ एसक्यूएल जॉईन्स आर इनर जॉईन्स रिटर्न द रेकॉर्ड्स आज तुमचं एसक्यूएलचं वायवा पण आहे ना प्रिपरेशन झालं का सगळ्यांचं अक्षय शुभम विवेक हॅलो अक्षय यस मॅम प्रिपरेशन झालं एसक्यूएल वायवाचं नाही मॅम अजून नाही झालं फर्स्ट जे तुम्ही शिकवलं होतं ना RDBMS ते केलेलं आहे आणि शुभमचं आणि विवेकचं फर्स्ट झालं मॅम आणि अक्षय आणि शुभम तुम्ही हे ईमेल नाही केला एसक्यूएल सर्व्हरच्या असाइनमेंटचे क्वेश्चन आणि विवेक तू पण असाइनमेंट नाही ईमेल केलं मला एसक्यूएलचं हाल नाही मी ते तुम्ही बोलले ना जे डेटाबेस येणार टेबल त्याची स्क्रीनशॉट घ्या तर ते फक्त 3 रोज अफेक्टेड 4 रोज अफेक्टेड तेच येत होतं टेबल नव्हतं येत म्हणून तुम्हाला मेसेज केलेला मी हा अपडेट जेव्हा केलं ना अपडेटची क्वेरी तू रन करशील ना हा सपोज तर 1 रो अफेक्टेड वगैरे असंच येतो मग त्याच्यानंतर तू सिलेक्टची क्वेरी रन करशील ना मग तेव्हा टेबल दिसतो सिलेक्ट केल्यावरती ठीक आहे हा क्वेरी पण आणि हे पण पाठव मला काल मी कोणती असाइनमेंट शिकवली थर्ड वाली ना थर्ड वाले हा तर फर्स्ट सेकंड थर्ड तिन्ही मला पाहिजे जे ऍबसेंट होते त्यांनी व्हिडिओ बघून घ्यावा आणि मला उद्याच्या उद्या पाहिजे फर्स्ट सेकंड आणि थर्ड असाइनमेंट ओके जे लोक नाही ना सबमिट करणार जर उद्या सबमिट नाही ना केली तर डायरेक्ट 0 मार्क्स लिहिले जातील तिथे डिफरंट टाइप्स ऑफ एसक्यूएल जॉईन्स से इनर जॉईन्स काय करतात रिटर्न द रेकॉर्ड्स दॅट हॅव द मॅचिंग व्हॅल्यूज इन बोथ द टेबल्स जर दोन्ही टेबल मध्ये मॅचिंग व्हॅल्यू असते कम्प्लीट तर इनर जॉईन आपण इनर जॉईन ते रेकॉर्ड्स रिटर्न करतात म्हणजे जे जे मॅचिंग व्हॅल्यू आहे टेबल मध्ये सपोज टेबल ए आहे आणि टेबल बी आहे जसं इथे तुम्ही डायग्राम बघू शकता टेबल 1 आहे टेबल 2 आहे तर ह्या दोघांमध्ये मॅचिंग जेवढे पण रेकॉर्ड्स असतील तर तेवढे ते तुला शो करणार आता नेक्स्ट इज लेफ्ट आउटर जॉईन रिटर्न ऑल द रेकॉर्ड्स फ्रॉम द लेफ्ट टेबल अँड द मॅच्ड रेकॉर्ड्स फ्रॉम द राईट टेबल म्हणजे याच्यामध्ये लेफ्ट आउटर जॉईन मध्ये कसं असतं सगळे रेकॉर्ड्स रिटर्न करतात लेफ्ट टेबलचे ओके लेफ्ट टेबलचे सगळे रेकॉर्ड्स रिटर्न करणार आणि मॅचिंग टेबल 1 आणि टेबल 2 चे मॅचिंग डेटा रिटर्न करते थर्ड वन इज राइट आउटर जॉइन returns all the records from the right table and the matched records from the left table राईट आउटर जॉईन मध्ये सगळा डेटा सेकंड टेबलचा सगळा डेटा रिटर्न करणार आणि प्लस टेबल 1 आणि टेबल 2 चा मॅच डेटा फुल आउटर जॉईन रिटर्न ऑल द रेकॉर्ड्स वेअर देयर इज द मॅच इन आयदर लेफ्ट और राईट टेबल फुल आउटर जॉईन मध्ये मॅच असो नसो पूर्ण टेबल 1 चा टेबल 2 चा पूर्ण डेटा रिटर्न करणार समजलं इथपर्यंत काय डाऊट मॅम याचा एक 2 टेबल बनवून दाखवा ना हा ते प्रॅक्टिकल आपण नंतर एक्झाम्पल बघू पण हे कन्सेप्शनल वाईज सांगा समजलं का मॅम परत सांगा परत कोण आहे परत सांगा मला शुभमच असणार इनर जॉईन म्हणजे दोन टेबल असतील ते दोन्ही टेबल मधले जे मॅचिंग रेकॉर्ड असतील तेच डिस्प्ले होणार आपल्याला लेफ्ट जॉईन मध्ये दोन टेबल असतील टेबल 1 आणि टेबल 2 टेबल 1 चा सगळा डेटा आणि टेबल 2 मधला आणि टेबल 1 मधला मॅचिंग डेटा राईट जॉईन मध्ये
टेबल 2 मधला सगळा डेटा आणि टेबल 1 आणि टेबल 2 मधला मॅचिंग डेटा. फुल आउटर जॉईन मध्ये सगळाच डेटा. आता वन बाय वन आपण बघणार आहे एक्झाम्पल. द इनर जॉईन कीवर्ड, आता त्याची इनर जॉईनची टेबल वरती क्वेरी कशी फायर करायची ते आपण बघू. द इनर जॉईन कीवर्ड सिलेक्ट द रेकॉर्ड्स दॅट हॅव मॅचिंग व्हॅल्यूज इन बोथ द टेबल. जसं मी एक्सप्लेन केलं, इनर जॉईन आपल्याला काय दाखवतं, मॅचिंग रेकॉर्ड्स दाखवतं बोथ द टेबल्स मधलं. आता सिंटॅक्स काय आहे, सिलेक्ट तुम्हाला जे कॉलम पाहिजे कॉलम नेम, फ्रॉम टेबलचं नाव, टेबल 1 फ्रॉम काही घेतलं त्यांनी, टेबल नेम टेबल 1 पहिल्या टेबलचं नाव, इनर जॉईन टेबल 2 दुसऱ्या टेबलचं नाव, ऑन टेबल 1 डॉट कॉलम नेम, टेबल 1 डॉट कॉलम नेम ह्या पहिल्या टेबलच्या कॉलम नेम वरती इक्वल्स टू टेबल 2 डॉट कॉलम नेम, जॉईन इक्वल्स टू जॉईन मारले. नंतर आता हे त्यांनी टेबल्स घेतले, त्यांच्यामध्ये कस्टमर्स आणि ऑर्डरचा टेबल आहे. ओके, म्हणजे पर्टिक्युलर आयडीला कोणत्या ऑर्डर आयडीला कोणते कस्टमर्स आहेत असं बोलू शकतो. ओके, म्हणजे आता सिलेक्ट ऑर्डर्स डॉट ऑर्डर आयडी कस्टमर्स हे पुढे जे आहेत हे काय आहेत, एलियास आहेत टेबलचे. ऑर्डर्स एलियास म्हणजे काय ते मी लास्ट लेक्चरला सांगितले निकनेम टाइम्स. तर ऑर्डर्स डॉट ऑर्डर आयडी कॉमा कस्टमर्स डॉट कस्टमर आयडी कस्टमर नेम फ्रॉम ऑर्डर्सच्या टेबल मधून इनर जॉईन कोणता टेबल, कस्टमर्स, ऑन, तर इथे एलियास पण घेऊ शकतो किंवा डायरेक्ट टेबलचं नाव पण घेऊ शकतो. ऑन ऑर्डर्स डॉट कस्टमर आयडी ऑर्डर्सच्या टेबल मधला कस्टमर आयडी, आणि इनर जॉईनचं काय की मॅचिंग रेकॉर्ड्स आपल्याला आणायचे आहेत ना, तर इनर जॉईन लिहिलंय आणि ऑन ह्याचं सिंटॅक्स असंच आहे, ऑर्डर्सच्या टेबल मधला कस्टमर आयडी इक्वल्स टू कस्टमरच्या टेबल मधलं कस्टमर आयडी. ठीक आहे, तर हे आपण क्वेरी आपली एसक्यूएल मध्ये करून बघू. पहिले आपल्याला 2 टेबल्स बनवायला लागतील, न्यू रेकॉर्ड्स त्याच्यामध्ये टाकायला लागतील. आता हा ऍडमिशन डीबीचा मी वापरते डेटाबेस. नको, हा नको वापरायला, 1 सेकंड. ठीक आहे, आता मी एक नवीनच बनवते, स्कूल नावाचा नाहीये ना, स्टुडंट नावाचा आहे. ठीक आहे, स्टुडंट नावाचा डेटाबेस वापरूयात आपण. न्यू क्वेरी. पहिला आपण बघू, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट अंडरस्कोर इन्फो मध्ये किती रेकॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये आहे, ह्या टेबल मध्ये आयडी, नेम, ऍड्रेस, स्टेट आणि सिटी. ओके, आयडी, नेम, ऍड्रेस आणि स्टेट आणि सिटी, म्हणजे स्टुडंटचा आयडी आहे, रोल नंबर, आयडी, नेम, ऍड्रेस, स्टेट आणि सिटी आहे. ठीक आहे, आता आपण काय करू, अजून एक बनवू टेबल. ओके,
ऍडमिशनचं टेबल, क्रिएट टेबल ऍडमिशन. ओके, हे ऍडमिशनचा आयडी, ऍडमिशन अंडरस्कोर आयडी इन कॉमा फीज, टोटल फीज, डेसिमल. डेसिमलच घेऊया. फीज पेड कॉमा स्टुडंट आयडी इन. इथे येणार फॉरेन की. आता आपल्याला स्टुडंट आयडी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट इन्फो केलं होतं, तर आयडी इथे माझं काय प्रायमरी की आहे आयडी. इथे तुम्ही कीज मध्ये बघू शकता, त्याला आपण प्रायमरी की आयडीला सेट केली, तोच आयडी आहे इकडे. स्टुडंट आयडी त्याचं नाव घेतलं आहे मी. आयडी पण तुम्ही डायरेक्ट सेम नाव पण घेऊ शकता, आयडी. तर फॉरेन की त्याला सेट करायचंय. फॉरेन की रेफरन्सेस, फॉरेन कीचं नाव द्यायचं आधी. फॉरेन की सपोज आपण देतो आहे स्टुडंट. फॉरेन कीचं नाव काही पण देऊ शकतो. स्टुड आयडी अंडरस्कोर स्टूड अंडरस्कोर आयडी, फॉरेन की स्टूड अंडरस्कोर आयडी. रेफरन्सेस, रेफरन्सेस स्टुडंट अंडरस्कोर इन्फो. ह्या टेबलमध्ये, ह्या टेबलमध्ये आपण रेफर करतो कोणत्या कॉलमला, आयडीच्या कॉलमला. सेम नाव इथं फॉर ह्या कॉलमचं जे नाव असेल ना, इथं स्टुडंट अंडरस्कोर आयडी आपण नाव घेतलंय, तर इथं पण तेच नाव द्यायचं. रेफरन्सेस स्टुडंट अंडरस्कोर इन्फो आणि आयडी घ्यायचं. आणि नंतर आता हे एक्झिक्यूट करू आपण. ओके, सक्सेसफुल झालं. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम ऍडमिशन अंडरस्कोर डिटेल्स करून बघू. एक्झिक्यूट. तर आता सध्या काहीच तुम्हाला रेकॉर्डच नाही आहेत, आपण इन्सर्ट नाही केले. ओके, तुम्ही इकडे बघू शकता फॉरेन की कशी दिसते, थोडी ब्लॅक मध्ये तुम्हाला इथे दिसते. स्टुडंट अंडरस्कोर आयडी. ओके,
मॅडम जर आपण की लावली नाही तर काय प्रॉब्लेम होईल का? नाही की लावायचीच आपल्याला, की लावायची. की नाही लावली तर मग हे कनेक्ट कसं, हे कसं होणार, लिंक कसं होणार फर्स्ट टेबल सेकंड टेबलला, त्याच्यामुळे ती लावायची. एक मिनिट होईल का, मी चेक करते फॉरेन की मध्ये इन्सर्ट हे वेगळ्या टाईपने अजून इन्सर्ट कसं करायचं ते बघते. इन्सर्टिंग डेटा इंटू टेबल्स. एक मिनिट. त्याच वे हीच वे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डेटा आता सेकंड टेबल मध्ये आपल्याला डेटा पुट करायचा आहे. सेकंड टेबल आपला आहे ऍडमिशन डिटेल्सचा. त्याच्यामध्ये आपण घेतला आयडी, टोल फ्री, फीस पेड, डेसिमल, फीस पेड डेसिमल, डेटा टाइप आहे स्टुडंट आयडी, इंट आहे. ओके, हा आपली फॉरेन की आहे. इथे होती आपली फर्स्ट टेबल मध्ये होती ती आपली प्रायमरी की. आता इथे ऍडमिशन आयडी आपण बनवलाय, तर इथे आपण काय प्रायमरी की वगैरे ऍडमिशन आयडी ला सेटच नाही केली, तर आपल्याला करावी लागेल ऑल्टर टेबल ऍडमिशन अंडरस्कोर डिटेल्स
आयडेंटिटी आपण सेट करणार म्हणजे काय ऑटो इन्क्रीमेंट आयडेंटिटी स्पेलिंग आयडेंटिटी 1 कॉमा आयडेंटिटी 1 कॉमा 1 पहिले एवढं रन करून बघू होतंय का ठीक ओके नॉट cannot define primary key constraint on nullable column in admission details okay alter table admission details डेटा टाइप कसा आपण चेंज करायचा आपल्याला आता काय एरर आली आहे की नलेबल वरती आपण टाकू नाही शकत प्रायमरी की आपल्या डेटा टाइप चेंज करायचंय तर आपण काय करू शकतो अल्टर टेबल नेम हा नंतर अल्टर कॉलमचा नेम द्या आणि डेटा टाइप ऑल्टर टेबलचा नेम ऍडमिशन डिटेल्स ऍड बघू ऑल्टर कॉलम admission underscore id not null ओके आता हे नॉट नल आपण पहिलं सेट करून घेतलं बरोबर आता नॉट नल आपण केलं आता आपण प्रायमरी की सेट करून बघू ऑल्टर टेबल ऍडमिशन डिटेल्स ऍड प्रायमरी की मग नंतर ऍड प्रायमरी की मग तुमच्या कॉलमचं नेम येईल आयडेंटिटी डिफरन्स द्यायला लागेल ठीक आहे एवढं हे करून बघू ठीक आहे आता प्रायमरी की पण तुमची ऍड झाली ऑल्टर टेबल ऍडमिशन डिटेल्स वन कॉमा वन कॉलमचं नाव आणि आयडेंटिटी ओके आपलं
ऑल्टर कॉलम सेटच नाही होत अशी वाटतं. जाऊया, ठीक आहे. आता आपलं सिलेक्ट स्टार फ्रॉम ऍडमिशन डिटेल्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इनपुट करावे लागतील व्हॅल्यूज. तर ऍडमिशन आय डी मध्ये तुमचे युनिक व्हॅल्यूज असणार. स्टुडंट आय डी मध्ये स्टुडंटचे टेबल स्टुडंट्स इन्फो मध्ये आय डी असतील. ओके, हे कसं इन्सर्ट करणार तुम्ही? इन्सर्ट इंटू ऍडमिशन अंडरस्कोर डिटेल्स ऍडमिशन आय डी कॉमा total fees paid comma student id values admission id 101 comma total fees 10,000 आहे. तर फीस पेड किती केली? 5,000 कॉमा आणि स्टुडंटचा आय डी किती आहे ते कसं पॅरेंट टेबल म्हणजे आपल्या मेन जो टेबल आहे प्रायमरी की वाला इथून आणायचं आहे. सिलेक्ट आय डी फ्रॉम टेबलचं नाव काय आहे? स्टुडंट अंडरस्कोर इन्फो where name is equals to suppose आता इथे तर ही एक रेकॉर्ड झाला तुमचं इन्सर्ट होईल. व्हेरीफायर करून बघू. एक्झिक्यूट बरोबर आला. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट इन्फो बघू. सिलेक्ट स्टार फ्रॉम ऍडमिशन डिटेल्स मध्ये बघू काय आलंय. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसतंय त्याचा आय डी पण झाला, ऍडमिशन फीज आणि हे. आता परत इन्सर्ट आपण करू. आता ऍक्च्युली इथे मला अजून एक कॉलम ऍड करायला पाहिजे होता. टोटल फीज आपण केलं, फीज पेड आपण केलं आणि फीज कधी भरली त्याची डेट पण आपण घ्यायला पाहिजे होती, पण आपण नाही घेतली डेटचा कॉलम. तर असं पण होऊ शकतं ना की इन्स्टॉलमेंट मध्ये पण काही काही लोक फीज भरतात. ओके, आता हा जो आयडी आहे आपला ऍडमिशन आयडी सध्या आपल्याला काही कामाचा नाही आहे. मॅम कंडिशन लावायलाच लागते का इथे? कुठे कंडिशन लावली? मी कंडिशनच नाही लावली कुठे. आयडी साठी हा, इकडे कंडिशन लावावीच लागते. हे कसं आपण नॉर्मल एसक्यूएल आता हे यूज करतोय ना रे, नॉर्मल सगळं एसक्यूएल आपलं डॉटनेट अटॅच नाही अजून ना. तर डॉटनेट जेव्हा अटॅच होईल ना मग तेव्हा हे असं काही करायची गरज नाही पडणार. जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट करायला घ्याल एका टायमिंग मध्ये 2-2 टेबल मध्ये पण तुम्ही डेटा इन्सर्ट करू शकाल. ओके, आता हे आपण नॉर्मली करतोय ना एसक्यूएलचा म्हणून फक्त एसक्यूएल ची आपण करतोय. आता सध्या तुम्ही ह्या फर्स्ट कॉलम वरती कॉन्सन्ट्रेट नका करू. हे आपल्या काही उपयोगाचं आहे, आपल्याला उपयोगाचं लास्ट वाला कॉलम आहे. आता परत जर राहिलेली फीस 5,000 च्या बदले किती 2,000 भरली आणि सेकंड रो एक्झिक्यूट होईल 101. ओके, इथे डुप्लिकेट आपण इन्सर्ट नाही करू शकत. एक्झिक्यूट. आता हे नूतन नावाच्या आणि 2 वेळा फीस भरली आहे. 5,000 एकदा 5,000 नंतर 2,000 भरली आहे. आता नेक्स्ट आपण इन्सर्ट करणार आहे इन्सर्टची क्वेरी. आता
इथे आहे सपोज नेम निलेश निखिल आणि इथे आपण घेतो आयडी 1000. फर्स्ट टाइम त्यांनी भरली 2000. सेकंड टायमिंगला भरली सपोज त्यांनी 4000 आणि 104. हे दोन्ही रेकॉर्ड्स आपण इन्सर्ट करून घेऊ. ओके, मग नंतर कंट्रोल सी कंट्रोल बी कंट्रोल बी आता इथे घेते मी आयुष आणि इथे घेते मी नीरव आणि इथे 105 106 इथे भरला आहे 5000. तर हे दोन्ही रेकॉर्ड्स मी एक्झिक्यूट करते. आता सिलेक्ट आता काय करू आपण याच्या खाली आता हे इन्सर्टचं आपलं काही कामाचं नाहीये, काढून टाकू याला. आता हे ऑर्डरचं पण नाहीये उपयोगाचं, काढून. आता इथे उपयोगाचे कोणते कॉलम आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट अंडरस्कोर इन्फो. ओके, आता मी हा टेबल सिलेक्ट केला इन्फो, तर तुमचा हा मेन टेबल भेटेल. ऍडमिशन डिटेल्स मध्ये अजून सगळे कॉलम्स असतात, पण मी अजून कॉलम्स घेतले नाहीयेत. मी फक्त 2-4च कॉलम, त्याच्यामध्ये ऍडमिशन डेट येईल, मग पेंडिंग फीसचा कॉलम येईल, ओके, स्टुडंटचा नेमचा पण कॉलम येईल. ते सगळे मी घेतले नाहीये, शॉर्टकट मध्ये एवढे घेतले. आता हे बघा 1122 आता हे स्टुडंटचे आयडी आहे, ज्यांनी फीस पे केले हे स्टुडंटचे आयडी आहे आणि हे जस्ट एक रेकॉग्नाइज साठी प्रायमरी कीचा एक कॉलम आहे. तो आता सध्या उपयोगाचा आपल्याला नाहीये. तर आणि तुम्ही दोन्ही टेबल्स आपण बघितले, वेगळा डेटा. ओके, आता सपोज मला आता काढायचं आहे हे, मला आता काय काढायचं आहे, मला आता बघायचंय की नूतन ह्या स्टुडंटनी किती फीस भरली आहे आणि कोणकोणत्या कोणत्या डेट मध्ये फीस भरली आहे वगैरे. ओके, आणि कोणत्या इन्स्टॉलमेंट मध्ये भरल्या आहे. त्याच्यासाठी मी जॉईंट मारेन सिलेक्ट. ओके, सिलेक्ट फ्रॉम स्टुडंट अंडरस्कोर इन्फो. आता मी ह्याचा एलियास सेट करेल एस हा त्याचा निकनेम आहे. मग इथं घेईन मी एस डॉट, त्याचा मी आयडी घेईन, कॉमा एस डॉट नेम, जे जे मला फील्ड पाहिजे त्याचे मला सगळेच डिटेल पाहिजे तर एस डॉट ॲड्रेस. ओके, त्याचं घेईन मी सिटी नाही घेते. फ्रॉम स्टुडंट हा एस एरियाच होता, एस मी घेतलं मी. मग नंतर इनर जॉईन हा कीवर्ड वापरेन. ऑन इनर जॉईन ऑन एक मिनिट, इनर जॉईन ऑनच्या पहिले काय येईल, इनर जॉईन ऍडमिशन अंडरस्कोर डिटेल्स, याचा निकनेम ए, इनर जॉईन ए ऑन एस डॉट. आता दोघांमध्ये काय कॉलम आहे, याचा स्टुडंटचा आयडी इक्वल्स टू ए डॉट, कोणाचा आयडी सेम आहे, स्टुडंटचा आयडी सेम आहे. दोन्ही सेम कॉलम आहेत. आणि ऍडमिशन डिटेल्स मधला कोणता आपल्याला कॉलम पाहिजे, फीसचा पाहिजे ना, जसं मी सांगितलं मला फीस बघायची आहे. तर ए डॉट टोटल फीस किती होती आणि कॉमा ए डॉट फीस पेड किती होती ते बघायचंय. वेअर कोणाचं बघायचंय, नूतनचं बघायचंय मला. तर एस स्पेसिफिक मला नूतनचं बघायचंय, तर एस डॉट आय डी इज इक्वल्स टू, त्याचा आयडी आहे 1, पण आयडी पण घेऊ शकता तुम्ही एस डॉट आय डी 1, किंवा मग डायरेक्टली एस डॉट नेम नूतन पण असं टाकू शकता वेअर कंडिशन मध्ये. आता हे बघा एक्झिक्यूट केलं. आता हे तुम्हाला आउटपुट मध्ये काय दिसतंय, आयडी नेम ऍड्रेस टोटल फीज आणि फीस पेड.
हे सगळं दिसतंय तुम्हाला. ओके. आता वेअरच्या बदले तुम्ही ही कंडिशन कशामध्ये लिहू शकतात, याच्यामध्ये पण लिहू शकतात. ऑन अँड s.id इज इक्वल्स टू 1. ओके. इथे ऑनच्या नंतर पण डायरेक्टली असं लिहू शकता, तरी पण चालेल, फिल्टर होईल. ओके. अदरवाईज तुम्हाला सगळेच असे दोन्ही टेबल मधले मॅचिंग डेटा पाहिजे असतील, म्हणजे सगळ्या स्टुडंट्सचे ज्यांनी फीस भरली, टोटल फीस भरली आहे, जे फीसच्या टेबल मध्ये पण आहे त्या स्टुडंटचा आयडी आणि मेन टेबल मध्ये आहे, ते सगळं मॅचिंग पाहिजे असतील तर पूर्ण वेअरची कंडिशन न देता पूर्ण द्यायचं इकडे. तर तुम्हाला इथे रिपीटेड थोडं भेटेल. वेअर नूतनचं बघा, वाशी एवढी फीज आहे, निखिल हे, कारण का मी इथे आयडी पण घेतलेत, नेम पण घेतलेत. ओके. हे असं तुम्हाला भेटू शकतं. म्हणजे मॅम या प्रोसेस मध्ये ना ते म्हणजे एक रो ऍड होते ना इनर जॉईन मध्ये. इथे रो बोलतो का, जे 1-1 आहे, 2-2 आहे, 3-4? हा. रो ऍड नाही होत. जे मॅच आता इथे दोन्ही टेबल मधून डेटा घेतोय ना आपण, तर मग म्हणून आता फीज मध्ये फीज वाला जो टेबल आहे त्याच्यामध्ये 2 आहेत ना रोज आपले नूतन नावाचे. तू बघशील इकडे ऍडमिशन डिटेल्सचा मी सिलेक्ट करते टेबल सेपरेटली. इथे बघ ना, 1 स्टुडंट आयडी 1, स्टुडंट आयडी 1, दोन्ही रोज आहे ना. तर सपोज तुला एकच रो पाहिजे असेल तर काय करावं लागेल, सम करून बघू येतंय का सम. आता जे आता सिलेक्ट मध्ये तुम्ही लिहाल ना, ओके, तर तिथे तुम्हाला याच्या ग्रुप मध्ये ऍड करावं लागेल s.id, कॉमा s.name, कॉमा s.address. बघू आता येतंय का. हा, आता काय केलं, आता इथे बघा, इथे मी एलियास सेट करते ऍज, असं पण डायरेक्ट करू शकता ऍज करून पण, किंवा मग डायरेक्टली आपण असं येतो टोटल पेड. ओके. असं कॉलमचं नाव आपण सजेस्ट केलंय. म्हणून एक्झिक्यूट केल्यावरती बघा, फर्स्ट आता आहे नूतन वाशी, टोटल फीस 10,000. 10,000 पैकी दोन्ही इन्स्टॉलमेंटचा प्लस करून 7,000 आलेत. पहिले किती भरले ते 5,000, नंतर 2,000 काहीतरी. म्हणून आता एका याच्यात सम करून तुम्हाला दाखवते. ह्याचं पण 6,000 आणि आता एकाच इन्स्टॉलमेंट 5 and 6,000. समजलं. जर तुम्हाला डुप्लिकेट 2-2 रो नसतील दाखवायचे, डायरेक्ट टोटल फीस नूतनने किती भरली आउट ऑफ 10,000 म्हणजे टोटल. मर्ज झाली ना, ती 2 मर्ज झाले. हा, मर्ज झालं म्हणजे सम करून टाकलं मी. 2 रो होती ना फीसच्या टेबल मधली 2 रो, हे बघा, या फीसच्या टेबल मध्ये ऍडमिशनच्या डिटेल्सच्या टेबल त्यासाठी हे इनर जॉईन वापरायचं ना. 7th. हा, त्याच्यासाठी सम त्यासाठी इनर वापर. जॉईन. हा, इनर जॉईन त्याच्यासाठी नाही. इनर जॉईन तर कॉमन रेकॉर्ड्स आणण्यासाठी वापरायचं. सम म्हणजे आता हे 1-1 आयडी 2-2 चे किती 5,000 2,000 ह्याचा प्लस करण्यासाठी सम वापरायचं, मर्ज करण्यासाठी प्लस. समजलं का. हा, ओके. हे प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही समजणार तुम्हाला. अजून काय डाऊट असतील तर विचारून घ्या, कारण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ही यायलाच पाहिजे. आणि तू अक्षय, एक तर तू पाठीमागचे लेक्चर्स अटेंड नाही केले, म्हणजे तुला ग्रुप नाही ना, मी म्हणजे ऍक्च्युली मी ते तुम्ही क्रिएट डिलीट आणि ते पर्यंत केलेलं आहे. त्याच्या पुढचे म्हणजे डीडीएल झालेलं आहे. त्याच्या पुढचे बाकी आहे. ते रिवाइज केल्याशिवाय हे नाही समजणार, ते हे तुला हा, करावं. ते मी करतो, रिवाइज करतो. विवेक, तुला समजलं.
हो मॅम. शुभम तुला? मॅम इनर जॉईन आहे, मग सेम वाले रोज येतील ना फक्त हा आउटपुटला? हा 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 ठीक आहे, पुढे आता आपण घेऊया दुसरं, लेफ्ट आउटर जॉईन. तर लेफ्ट जॉईन कीवर्ड लिहायचं सिंटॅक्स ना सगळं सेम असणार, फक्त लेफ्ट आउटर जॉईन मध्ये काय होईल, इनरच्या बदले लेफ्ट येईल जर तुला लेफ्ट आउटर जॉईन पाहिजे असेल तर, आणि राईट आउटर जॉईन मध्ये लेफ्टच्या बदले काय येईल, राईट येईल. आता लेफ्ट जॉईन कीवर्ड रिटर्न ऑल द रेकॉर्ड्स फ्रॉम द लेफ्ट टेबल, म्हणजे टेबल 1 चा तो सगळा डेटा तुला देणार, प्लस द मॅचिंग डेटा पण देणार टेबल 2 मधला. आता डिफरन्स काय आहे दोन्ही टेबल, इनर जॉईन आणि लेफ्ट जॉईन मधला डिफरन्स काय आहे? इनर जॉईन मध्ये फक्त मॅचिंगच डेटा देतो. लेफ्ट जॉईन काय करतो, टेबल 1 आणि टेबल 2 चा मॅचिंग तर डेटा देतो, पण टेबल 1 चा नॉन मॅचिंग पण डेटा देतो. हा डिफरन्स आहे. हे बघा, आता सिंटॅक्स सेमच आहे. सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल लेफ्ट जॉईन टेबल 2 ऑन टेबल 1 डॉट कॉलम नेम इज इक्वल्स टू टेबल 2 डॉट कॉलम नेम. आता हे आपण सेम एक्झाम्पल मध्ये करून बघूया, म्हणजे समजेल तुम्हाला. आता हे बघा, स्टुडंट इन्फो मध्ये हा आपला टेबल 1 आहे, स्टुडंट इन्फो, आणि ऍडमिशन डिटेल्स आपला 2 आहे. तर याच्यामध्ये बघा काय काय नाव आहेत नीट लक्षात ठेवा, नूतन, निखिल, आयुष आणि नीरव. आणि ऍडमिशन डिटेल्स मध्ये कोणाकोणाचे फीज टाकलेले आहेत आपण, 1 2 3 4 चे, 1 2 आणि 3 आणि 4 चे. याच्यात काय 1 2 3 आणि 4 दोन्ही पण आहेत, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ह्या टेबल मध्ये आपण एक अजून डेटा इन्सर्ट करून घेऊ, एक दुसरा इन्सर्ट आयडी. आयडी घ्यायची गरज नाहीये, नेम कॉमा ऍड्रेस कॉमा स्टेट कॉमा सिटी, व्हॅल्यूज, नेम इज सपोज मी घेते निलेश, कॉमा ऍड्रेस मी घेते पुणे, स्टेट घेते मी सपोज महाराष्ट्र, सिटी घेते सपोज मुंबई. ओके, आता ही क्वेरी मी काहीतरी रॉंग लिहिली आहे ना. इन्सर्ट इनटू टेबलचं नाव काय माझं, स्टुडंट इन्फो. ओके, ऍड्रेसचं स्पेलिंग रॉंग लिहिलंय. आता ही एक रेकॉर्ड मी इन्सर्ट केला. cannot insert the value null into column id table, allow null insert fields. ओके, आयडी पण आपल्याला स्वतःला बोलतोय तो टाकायला, ठीक आहे. फाइल ऑटो इन्क्रीमेंट नाही केलेलं, ठीक आहे. 1 रो अफेक्टेड. आता परत अजून एक रेकॉर्ड इन्सर्ट करू, 6 नको, ठीक आहे. आता टोटल तुम्ही बघू शकता 7 5 आणि 6 रेकॉर्ड झाले. म्हणजे आता लेफ्ट जॉईन मी मारणार. आता मला काय पाहिजे, मॅचिंग रेकॉर्ड्स. हा माझा आहे स्टुडंट इन्फो, माझा टेबल 1 आहे लक्षात ठेवा, आणि ऍडमिशन डिटेल्स माझा टेबल 2 आहे. तर सिलेक्ट फ्रॉम स्टुडंट इन्फो एस एलियास आहे, मग काय काय घेणार मी, एस डॉट आय डी
comma s dot name comma s dot address comma s dot state comma s dot city from student underscore info s left join दूसरा काय admission underscore details a okay on s dot id त्याच्यावरती is equals to a dot student id ओके ह्याच्यावरती आता काय मॅचिंग रेकॉर्ड दाखवणार आणि प्लस नॉन मॅचिंग रेकॉर्ड स्टुडंट इन्फोचा दाखवणार तुम्ही बघू शकता ओके आता हे काय केलंय मी तुम्हाला फक्त आयडी नेम ऍड्रेस स्टेट सिटीज दिसतंय पण आता हे काय केलंय मी ऍडमिशन डिटेल्सचे कॉलमच नाही घेतले ना ते पण घ्यायला लागतील ए डॉट मग तुम्हाला डिफरन्स समजेल ऍडमिशन आयडी कॉमा ए डॉट फीस पेड कॉमा ए डॉट टोटल फीस ओके आता हे एक्झिक्यूट करते आता हे बघा तुम्हाला दिसतंय निलेश आणि नुपूर साठी ऍडमिशनचा आयडी पण काहीच नाहीये नल आहे फीस पेड पण काहीच नाही टोटल फीस पण काही नाही ओके समजलं का म्हणजे आता इथं काय दाखवले बघा दोन्ही टेबल मधले मॅचिंग डेटा तर आलेत रेकॉर्ड सगळे प्लस तुमच्या स्टुडंट इन्फो जो टेबल 1 होता त्याचे नॉन मॅचिंग म्हणजे नॉन मॅचिंग म्हणजे त्याचा सगळा डेटा आला टेबल 1 चा सगळा डेटा आणि टेबल 2 चा जो मॅच होतोय टेबल 1 शी तो डेटा आला समजलं का हो जी व्हॅल्यू मॅच नाही होणार ती नल येणार का हा नल कारण या ऍडमिशन डिटेल्स मध्ये आपण काहीच नाही टाकलं ना निलेश आणि नुपूरचं काहीच नाही टाकलेलं तरी पण आपला टेबल 1 नी डेटा दाखवला निलेश आणि नुपूरचा जर याच्या जागी मी इनर जॉईन जर वापरला ना असं आता हे बघ लेफ्टच्या जागी फक्त इनर केलंय आणि एक्झिक्यूट कर तर आता फक्त निखिल आयुष नीरव ओके ते जे नुपूर आणि निलेश यांचं नाव डिस्प्ले नाही होते का नाही कारण फक्त मॅचिंग जो आहे तोच डेटा दाखवतो इनर मध्ये समजलं का डिफरन्स हो हो आता नेक्स्ट आपण बघू राईट आउटर जॉईन सेमच आहे इकडे काय होईल डिफरन्स की टेबल 1 आणि मगाशी काय केलेलं टेबल 1 चा नॉन मॅचिंग रेकॉर्ड आलेला ना आता टेबल 2 चा नॉन मॅचिंग रेकॉर्ड येईल आणि प्लस मॅच रेकॉर्ड येईल The right join keyword return all the records from the right table and match records from left table. Result is null from the left side. म्हणजे null डिस्प्ले होतं जर मॅच नाही भेटलं तर जसं लेफ्ट जॉईन मध्ये बघितलं तसं ते ओके आता इकडे सेम क्वेरी घेऊया आणि फक्त लेफ्टच्या जागी काय लिहायचं राईट आता इकडे राईट साइडला सगळे मॅच आहेत कोणताही एक्स्ट्रा नाही आहे ओके राईट साइडला पण लेफ्ट साइडला बघा जे दोन नाव मी नवीन इन्सर्ट केले होते नुपूर आणि निलेश ते नाही दिसत आहे टेबल 1 चा स्टुडंट इन्फोचा निलेश आणि नुपूर नाही दिसत आहे पण जो टेबल 2 होता आपला ओके ऍडमिशन डिटेल्स होता त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला दिसत आहेत इकडे समजलं हे समजलं का लेफ्टच्या अपोजिट हा लेफ्टच्या अपोजिट राईट पुढचं घ्यायचं का समजलं का सगळ्यांना विवेक शुभम आणि अक्षय हो हो ना full outer join the full outer join keyword return all the records when there is the match in either left or right table records म्हणजे full outer join मध्ये कसं होतं सगळेच रेकॉर्ड्स तुम्हाला दिसतात मॅच असो नसो आता हे बघा हे घेते कॉपी हे पेस्ट फुल जॉईन
काय ह्याचं सिंटॅक्स फुल आउटर जॉईन. आता हे बघा, निलेश, नुपूर वगैरे यांना सगळा डेटा ह्या टेबल मधला पण सगळा डेटा दिसतोय आणि दुसऱ्या टेबल मधला पण सगळा डेटा दिसतोय. हे दोन्ही टेबल मध्ये जेव्हा सगळा डेटा दिसेल तर त्याला फुल आउटर जॉईन म्हणतात. समजलं तुम्हाला एवढं फुल आउटर जॉईन पर्यंत? हो हो. हो. आणि अक्षय, तू जर पाठीमागचंच ग्रुप बाय वगैरे हे सगळं रिव्हिजन नाही ना केलं सिलेक्ट वगैरे, तर तुला पुढचं काहीच नाही समजणार. तू सगळं टाइम घेऊन सगळं बघून ये व्हिडिओ लेक्चर. हो मॅम. आता नेक्स्ट आपण बघणार आहे सेल्फ जॉईन. अजून कोणते बघू? क्लॉज आहे, ऑल आहे. आता सेल्फ जॉईन मध्ये काय होतं? सेल्फ जॉईन मध्ये रेग्युलर जॉईन सारखंच आहे ते पण डिफरन्स काय आहे? तो स्वतःशी जॉईंट त्याला मारलेला असतो. एक टेबल वन काय करतो? टेबल वन स्वतःलाच जॉईन मारून घेतो, त्याला सेल्फ जॉईन बोलतात. आता त्याचं सिंटॅक्स बघा. सिलेक्ट कॉलमचं नाव फ्रॉम टेबल वन, त्याचा एलियास सेट केलाय टेबल वन. त्याचा दुसरा टेबल वनच घेतलाय पण एलियास दुसरा ठेवलाय टेबल टू आणि वेअर कंडिशन दिली आहे ती पण कंडिशन. आता इथे एक्झाम्पल दिलं आहे बघा. सिलेक्ट ए डॉट कस्टमर नेम ॲज अ कस्टमर नेम 1, कॉमा बी डॉट कस्टमर नेम ॲज कस्टमर 2, सिटी फ्रॉम कस्टमर ए आणि कस्टमर एलियास बी, दोन्ही कस्टमर आहे. where a dot customer id is not equals to b dot customer id नसतील and a dot city is equals to b dot city, दोन्ही सेम सिटी असेल त्यांना आणि ऑर्डर बाय केले ही ए डॉट सिटी. आता इथं ऑर्डर बाय जेव्हा तुम्ही मेन्शन नाही करत असेंडिंग का डिसेंडिंग, तर बाय डिफॉल्ट असेंडिंग असतं, त्याला सेल्फ जॉईन बोलतात. म्हणजे स्वतःशी जॉईंट मारतो. आता इकडे स्टुडंट इन्फोचं आपण सिलेक्ट करून बघू. आता आपण काय करू? मॅचिंग सिटीज काढू इन्फॉर्मेशन. सिलेक्ट फ्रॉम स्टुडंट एस डॉट नेम कॉमा एस डॉट आय डी कॉमा एस डॉट ॲड्रेस. ठीक आहे. आता एस डॉट आय डी नेम ॲड्रेस घेतलाय. आता आपण काय केलं? आय डॉट आय डी कॉमा आय डॉट नेम कॉमा आय डॉट ॲड्रेस कॉमा आय वेअर एस डॉट आय डॉट सिटी. ओके, दोन्ही याचा ऑर्डर बाय एस सिलेक्ट करून
आता हे बघा, हे जॉईंट मारल्यावर डेटा किती विचित्र असा येतोय. नेम बघा, एक नूतन, निखिल, निलेश, नुपूर, 4 आला. नूतन, निखिल, निलेश, नुपूर. ओके, आयडी आलं, परत आयडी 1111 आलं. म्हणजे रिपिटेशन कसं केलंय, 11चं परत नेम आयडी, आता नेम आयडी आणि ऍड्रेस हा आलं, आणि परत आयडी नेम आणि ऍड्रेस आणि सिटी हे दुसऱ्या टेबलचं एलियासचं आलं. इथं रिपीट झाले 4 वेळा, 4 वेळा आयडी, नूतन, बाशी, सिटीचं वगैरे नेम. ठीक आहे, म्हणजे काय केलंय आपण, ह्याच टेबलला 2 एलियास करून सेल्फ जॉईन केले. थांबा, सिलेक्ट एस आयडी फ्रॉम हे. मॅम यूज कशासाठी करतात सेल्फ जॉईन? एक मिनिट. आता हे रिपीट आलेच ना, मग आपण काय करायचं, एस डॉट आय डी नॉट इक्वल टू ए डॉट आय डॉट आय. ही कंडिशन काढून टाकायची, त्याच्यामुळं हे असं रिपीट येत होतं. म्हणजे आता तुम्ही बघू शकता, वाशी 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 वर एकचा तुर्बे आणि सानपडा. बट डेटा रिपीट का होते मॅम? कारण आपण एस डॉट सिटी इज इक्वल्स टू, एक मिनिट, या टेबलचा स्टुडंट इन्फो आहे आपला हा टेबल, आणि तोच टेबल त्याच्यामध्ये 2 एलियास घेतलेत, एस आणि आय. आपण इथे लिहिले वेअर एस आय डी नॉट इक्वल्स टू आय आय डी, तरच तुम्हाला डेटा घ्यायचा आहे ऑर्डर बाय. जरी आपण हे काढून टाकू आणि एवढंच ठेवू तर बघू काय ते रिपीट येते आयडी. म्हणजे काय होते, एकदा हा डेटा दाखवते, निखिल, आयुष, नीरव, जेवढा हा डेटा असेल तेवढा तुमचं हे नाव परत तुम्ही रिपीट केले, नंतर हे नाव परत रिपीट करून हे असं दाखवते. एक दुसरा एक्झाम्पल आपण एक सर्च करू, सेल्फ जॉईनचा एक्झाम्पल मग समजू.
माझा हा टेबल आहे ऍक्च्युली मी नेटवरती पण बघितलं ना, तर त्यांचं पण रिपीटच होतंय. बरोबर आहे आपलं, आपण जे केलंय ते सेमच क्वेरी मी तुम्हाला दाखवते. हे बघा, सेल्फ जॉईनचं सिलेक्ट ए डॉट कस्टमर नेम ॲज कस्टमर 1 बी डॉट ए काय कस्टमरचा टेबल आहे ए बी कस्टमर वेअर ए डॉट कस्टमर आय डी नॉट इक्वल टू बी डॉट कस्टमर आय डी आणि ए डॉट सिटी आणि बी डॉट सिटीचं सेम आणि ऑर्डर बाय करायचं ए डॉट सिटीचंच ऑर्डर बाय केलं त्यांनी. आता इकडे बघा रिझल्ट, कस्टमर नेम हे दोनदा आलं. ओके, मग हे परत दोनदा इथं आलं. मग हे आता इथे हे जे आहे हे रॅन्चो ग्रँड कॅक्टस बिझनेस सिटी वरती बघा, हे परत सिटी जसं आपलं रिपीट होत होतं वाशी वाशी रिपीट होत होतं आपल्या याच्यामध्ये, तसंच ह्यांचं पण असं रिपीट झालेलं आहे. रिपीट वगैरे का होतं त्या कारण आपण ते सेल्फ त्याच टेबल वरती स्वतः जॉईन मारतो ना, म्हणून मोस्टली ते हे सेल्फ जॉईन यूज नाही होत जास्त कुठं. पण हे कशासाठी यूज होतं, जर तुम्हाला त्याच टेबल मधून काहीतरी फिल्टर लावून डेटा काढायचा असेल तर तेव्हा सेल्फ जॉईन यूज होतो. समजलं का तुम्हाला? आपलं आपण जे केलंय ते राईटच आहे. अजून काही डाऊट आहे तुम्हाला याच्यामध्ये? बट मॅम यूज का करतात तो? म्हणजे तुम्हाला जर टेबल स्वतःला जॉईन करायचा असेल, ओके, तोच टेबल स्वतःला इज यूज टू जॉईन टेबल टू इटसेल्फ, म्हणजे तो स्वतःलाच इटसेल्फ जॉईन मारत असेल. ओके, आणि असं दाखवतो जसं काय तो दोन टेबल आहे. दोन टेबल, एक टेबलच आपण शो करतो जसं काय दोन टेबल आहे टेम्पररी साठी. टेम्पररी आपण त्यांना दाखवण्यासाठी एरियाज डिफरंट घेऊन आपण शो करतो त्याला. म्हणजे जर तुम्हाला एक रोचा डेटा दुसऱ्या रोशी कम्पेअर करायचा असेल सेम टेबल मध्ये, तर मग आपण एलियास घेऊन एका टेबललाच दोन टेबल असे कन्सिडर करतो. म्हणजे हर एक रो जे रिपीट तुम्हाला डेटा दिसतो ना, तर हर एक रो स्वतःचीच असं कंबायनेशन होऊन डेटा दाखवतो त्याच्यासाठी. समजलं का तुम्हाला सेल्फ जॉईनचं? आता हे जेव्हा आपण प्रॅक्टिकली कुठे प्रोजेक्ट मध्ये वगैरे जेव्हा इम्प्लिमेंट करू येईल तेव्हाच समजेल. म्हणजे हे एका रोचं तुम्हाला जर मल्टिपलचं रिलेशन दाखवायचे असतील मल्टिपल रोची सेम टेबल मध्ये, तर त्याचं टेम्पररी दोन टेबल म्हणून कन्सिडर करायचे, एलियास बनवायचे आणि मग बेअर कंडिशन मध्ये ते तुम्ही अप्लाय करू शकता. समजलं का? अजून काय डाऊट आहे? ठीक आहे मॅम. ओके.
याचा एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. सपोज एक एम्प्लॉईचा टेबल आहे आणि त्याच्यामध्ये आहे एम्प्लॉईचा बॉस, बॉसचं पण नाव आहे आणि सुपरवायझरचा आयडीचा पण कॉलम आहे. पण आता तुम्हाला एका रो मध्येच डेटा पाहिजे दोन्ही लोकांचा. ओके, 2 लोकांचा डेटा एकाच रो मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही काय वापरणार? सेल्फ जॉईन वापरणार. तर इथे एक्झाम्पल आहे सेल्फ जॉईनचं. म्हणजे तुम्हाला एम्प्लॉईचा डेटा, एम्प्लॉई बॉसचा डेटा आणि सुपरवायझरचा डेटा पण सगळं एकसाथ भेटेल. हे असेच एक्झाम्पल आहे. आता ते कशासाठी यूज होणार, काय यूज होणार? मोस्टली सेल्फ जॉईन होत नाही यूज. मोस्टली जे यूज होतं ते इनर जॉईन यूज होतं, लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन पण मोस्टली नाही यूज करत. नेक्स्ट आपण बघणार आहे युनियन क्लॉज. द युनियन ऑपरेटर इज यूज टू कंबाईन द रिझल्ट सेट ऑफ 2 or more सिलेक्ट स्टेटमेंट. अजून जेव्हा आपण असाइनमेंटचे क्वेश्चन करू त्याच्यात जर सेल्फ जॉईनचा क्वेश्चन असेल तर आपल्याला अजून एक व्यवस्थित समजेल की कसं काय करायचं. युनियन क्लॉज. The union operator is used to combine the result set of 2 or more select statements. Each select statement within the union must have the same number of columns. The columns must also have similar data types. Columns in each select statement must also be in the same order. आता युनियन हे कसं वापरायचं आणि का वापरायचं? जर तुम्हाला कंबाईन करायचा असेल रिझल्ट, प्रत्येक क्वेरी काय देते? तुम्हाला रिझल्ट देते. ओके, तर मल्टिपल क्वेरीजचा रिझल्ट तुम्हाला कंबाईन करून शो करायचा असेल तर युनियन वापरायचा. त्याचा रूल्स आहेत. त्या सगळ्या सिलेक्टच्या क्वेरीमध्ये नंबर ऑफ कॉलम्स सेमच असायला पाहिजे, त्यांचे डेटा टाइप्स पण सेम असायला पाहिजे, प्लस त्यांचे कॉलम्स पण सेम ऑर्डर मध्ये असायला पाहिजे. तसे इथं सिंटॅक्स आहे सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल 1, युनियन सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल 2. आता इथं सिलेक्ट सिटी फ्रॉम कस्टमर, युनियन सिलेक्ट सिटी फ्रॉम सप्लायर्स. ऑर्डर बाय काय केलं? सिटी. आता ह्याचा यूज काय तर आपल्याला समजेल की कस्टमर कोणत्या सिटी मध्ये आहेत आणि सप्लायर्स ही कोणती सिटी आहे, हे सगळा डेटा आपल्याला एकत्र भेटेल. तर याचा एक्झाम्पल आपण करून बघूया इकडे. आता आपल्याकडे कोणते टेबल्स आहेत ज्याच्यामध्ये सिटी आहे. ह्याच्यामध्ये सिटी आहे पण ऍडमिशन डिटेल्स मध्ये सिटी नाही आहे. ऑल्टर टेबल ऍडमिशन अंडरस्कोर डिटेल्स ऍड कॉलम सिटी ऍड सिटी. तर मला आता तुम्हाला दिसेल की याचा ब्लँक असेल डेटा. तुम्हाला अपडेट क्वेरी फायर करायला लागेल. अपडेट सिटी सेट सॉरी अपडेट मला काय घ्यायला लागेल? टेबलचं नाव. अपडेट ऍडमिशन डिटेल्स सेट सिटी इज इक्वल्स टू आता मुंबई वेअर आयडी. आता इथे कसं कोणाचं घ्यायला लागेल? आता इकडे आपल्याला प्रायमरी वाला आयडी हा यूज होईल, माझा ऍडमिशन आयडी. वेअर ऍडमिशन आयडी इन कोणकोणते 101 102 103 या तिघांचा मी सिटी सेट केले मुंबई. थ्री रोज अफेक्टेड. आता सिलेक्ट करून बघू. ओके,
ओके, आलं मुंबई तिघांचं. आता बाकीचं सेट करायचंय मला पुणे. बाकीचे मी सेट करते. 104 105 10. ह्या तिघांचे मी सेट केले पुणे. आता युनियन क्लॉज मी मारेन. कसं आता सिलेक्ट सिटी फ्रॉम स्टुडंट. एकापेक्षा जास्त कॉलम्स पण घेऊ शकता तुम्ही. युनियन सिलेक्ट सिटी फ्रॉम ऍडमिशन डिटेल्स. ओके, आता हे दोघांचं सेम आहे, डेटा टाईप पण सेम आहे, कॉलमचं नाव पण सेम आहे. तर आलं. ओके, सिटीचं आले मुंबई आणि पुणे सिटी आहे. आता याचं सपोज मी एस नाही एलियास नाही देऊ शकत. आता सपोज मी इथे एखादा कॉलम वाढवते, अजून सिटी कॉमा आयडी देते आणि इथे नाही देते, तर तुम्हाला काय एरर येईल हे बघा की इक्वल नंबर ऑफ एक्सप्रेशन. तर ठीक आहे, मग इकडे पण माझा आयडी आहे ना, तर मग मी काय इकडचा आयडी देईल. काय नाव आहे इकडच्या आयडीचं? ऍडमिशन अंडरस्कोर आयडी. ऍडमिशन अंडरस्कोर आयडी दिला तरी पण तुम्हाला आता इथे काय दिसेल, आता इथे सेम नंबर ऑफ कॉलम्स आहे आणि सेम डेटा टाईपचे कॉलम्स आहेत. ओके, तर मग मुंबई आता 1 2 3 4 5 6. ओके, मुंबई पुणे मुंबई हे आलं तुमच्या पहिल्या टेबलचा डेटा. सेकंड टेबलचा डेटा बघा, मुंबई 101 मुंबई 102 103 104 105 106. सेकंड टेबलचा डेटा. 3 जे मुंबई होते, 3 जे पुणे होते. म्हणजे काय रूल आहे की नंबर ऑफ कॉलम्स सेम असायला पाहिजे प्लस सेम डेटा टाईप मध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, समजलं तुम्हाला युनियनचं? समजलं का? हो. आणि सेम ऑर्डर मध्येच पाहिजे, असं नाही की पहिल्या सिलेक्ट मध्ये लिहिले आयडी सिटी आणि नंतर लिहिले सिटी आयडी, असं नाही पाहिजे. युनियन ऑल मध्ये काय आता the union operator काय करतं, सिलेक्ट ओनली द डिस्टिंक्ट व्हॅल्यूज बाय डिफॉल्ट. ओके, and to allow the duplicate values use union all. आता ह्याच्यात आपण आता इकडे डिस्टिंक्ट व्हॅल्यू कसे काय, आता हे बघ मी आता काय करत होते, आयडी पण घेतला आणि सिटी पण घेतला आणि आयडी पण घेतला. मग माझं इथे आयडी डिस्टिंक्टच आहेत ना, म्हणून हे जस्ट काय युनिक रेकॉर्ड्सच दाखवले तुमचे, डुप्लिकेट याच्यात काहीच रेकॉर्ड नाहीये. आयडी 1चा पण मुंबई आहे, 2चा पण मुंबई आहे. पण आता हे बघा, आता मी आयडी रफ करते इकडून परत. आणि आता मी एक्झिक्यूट करते क्वेरीला. आता तुम्ही बघू शकता की डिस्टिंक्टच. आता मुंबई किती वेळा रिपीटेड होतं पण ते एकदाच दाखवलंय, पुणे पण 3दा रिपीटेड होते तरी एकदाच दाखवले, म्हणजे काय युनिक रेकॉर्ड दाखवतं. आणि जर युनियनच्या जागी मी युनियन ऑल लिहिते तर तुम्हाला रिपीटेड वाले पण डेटा दाखवले जाते. हे बघा, समजला युनियन ऑलचा डिफरन्स आणि युनियनचा डिफरन्स? येस मॅम. समरी रीड कर अक्षय, समरी रीड कर. अक्षय समरी रीड कर. हो मॅम. हा, रीड कर. Join are used to retrieve data from 2 or more tables and represent it through a single result set. There are 5 types of join. First one is inner join. Second is outer join. In that outer join, there are 3 right join, left join, right join, full outer join. Third one is self join, fourth cross join, and fifth union and union all. ठीक आहे, आता क्रॉस राहिला वाटतंय. काय नाही वाटत आहे, क्रॉस जॉईन घेतला पण क्रॉस जॉईन इथं त्यांनी दिलाच नाही. सेल्फ जॉईन नंतर
क्रॉस जॉइन इथं डायरेक्ट युनियन क्लॉज आणि युनियन ऑल. एक मिनिट. क्रॉस जॉइन मध्ये काय असं असतं ना, याच्यामध्ये पीपीटी मध्ये तुम्हाला दिलंच नाही क्रॉस जॉइन. आता क्रॉस जॉइनचा मतलब आहे, सपोज आता हा टेबल आहे स्टुडंट इन्फो. ओके. आता क्रॉस जॉइन कसं असतं, आता ही पर्टिक्युलर रो आहे आयडी ची वन, फर्स्ट रो आहे आयडी नेम ऍड्रेस सिलेक्ट. ही फर्स्ट आयडी ची रो आहे ती मल्टिप्लाय होती, म्हणजे ती मल्टिप्लाय होऊन ह्याच्याशी सगळे रो डिस्प्ले होती. त्याला क्रॉस जॉइन होतं. त्याचं डेफिनेशन असं आहे की when each row of the first table is combined with each row, म्हणजे फर्स्ट टेबलची रो जेव्हा दुसऱ्या टेबलच्या रोज बरोबर कंबाईन होऊन रेकॉर्ड्स दाखवते तर त्याला बोलतात क्रॉस जॉइन. आणि त्याचं सिंटॅक्स कसं असणार आहे, सिम्पलच आहे जे आपण नॉर्मली करतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट इन्फो कॉमा ऍडमिशन अंडरस्कोर डिटेल्स. तर हे आता रेकॉर्ड्स दाखवले. तर आता तुम्ही बघू शकता ही फर्स्ट रो आहे नूतन. ओके. आयडी नेम ऍड्रेस स्टेट सिटी हे आपले स्टुडंट इन्फोचा टेबल आहे. ऍडमिशनचा आयडी, टोटल फीज पेड, स्टुडंटचा आयडी आणि हा सिटी. ओके. आता हा आपला सेकंड टेबल आहे आणि हा अर्धा आपला फर्स्ट टेबल आहे. तर हे बघा आयडी नूतन घेतलंय आपण. तर फर्स्ट रो किती आता हे आयडी किती वेळा हे जे प्रत्येक याचं कंबाईन करून डेटा दाखवलाय बघा. फर्स्ट रो कोणाशी कंबाईन झाला, टेबल 2 101 5000 101 5000 3 4 5 6. जेवढे तुमचे सेकंड टेबल मध्ये नंबर ऑफ रोज असतील तेवढ्याशी तो कंबाईन होणार आणि तुमचा रिपीटेड डेटा दिसणार. हा स्टुडंट आयडी 1 चा आणि त्याची फीज किती टोटल पेड होती 5000 होती. ओके. आणि नंतर परत त्यांनी सेकंड इन्स्टॉलमेंट 2000 ची भरली होती, राईट. मग नंतर परत तेवढ्या रोज मध्ये तो डेटा रिपीट झालाय बघा 6 टाइम्स. 2 3 4 5 आणि 6. ओके. नंतर आयडी नंबर 2 घेतला आहे. कोण आहे, निखिल. निखिलचा डेटा इथून स्टार्ट होईल बघा 103 चा 1 2 3 4 5 6. ओके. त्याचा पण 2 इन्स्टॉलमेंट होते. मग परत एकदा 6 वेळा झाल्या नंतर 3 आणि नंतर 4. समजलं का. एक जो रेकॉर्ड असतो टेबल 1 चा तो कंबाईन होतो दुसऱ्या टेबलच्या रेकॉर्ड्स बरोबर. ओके. हा, त्याला कार्टेशियन जॉईन किंवा क्रॉस जॉईन बोलतात. ठीक आहे. आता मला असाइनमेंट 1 2 आणि 3 मी काल एक्सप्लेन केली होती की मला असाइनमेंट 1 आणि 2 आज पाहिजे कंप्लीट. थर्ड वाली असाइनमेंट उद्या पाहिजे आणि उद्या लेक्चरला याल तेव्हा मी फोर्थ वाली आज जे शिकवले आपण ती फोर्थ वाली असाइनमेंट पण मी एक्सप्लेन करून सांगेन तुम्हाला. आणि नंतर नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करू. जॉईन्सच्या नंतरचा टॉपिक आपण स्टार्ट करूया. मॅम आता कोणता मॉड्यूल चालू आहे? आता आपला मॉड्यूल ना 5 मॉड्यूल चालू आहे. मॉड्यूल 5. मॉड्यूल टोटल 5 चालू आहे ना. हा 5 मॉड्यूल चालू आहे.
टोटल 8 मॉड्यूल आहेत ना? हा, आता आपलं हे संपून पण जाईल. 1 2 3 4 आज 5 मॉडेल झाला, 6 बाकी 7 आणि 8 मॉडेल्स आहेत टोटल. 3च मॉडेल्स बाकी आपल्या ह्या वीक मध्ये संपून जाईल SQL. ओके. आणि सी शार्पचा क्विज कधी सांगितलंय मी तुम्हाला? दुसरा पहिला क्विज दिला का? मॅम जाऊ मॅम मला राहिलंय. मॅम जेव्हा क्विज द्यायला मी पण लॉग इन करत होतो ना, लॉग इनच होत नव्हतं. हो मॅम, माझं पण तेच झालंय. काल मी शेड्यूल केलंय का? कधी लॉग इन करत होते? काल परत लॉग इन करत होते? जेव्हा जेव्हा पहिले होतं होतं ना तेव्हा आम्ही लॉग इन करत होतो, पण लॉग इनच झालं नाही. ज्या दिवशी डेट सांगितली असते ना त्याच दिवशी करायचं असतं. आणि मॅम ते नंतर तर आम्ही दुसऱ्या दिवशी लॉग इन केलं तेव्हा ते क्विज निघून गेली होती. पण जे लॉग इन मेन होतं ना, आपल्याला OTP येतो ते काहीच येत नव्हतं. ते फक्त ते लोडिंगच आता होतं. आज बघा बरं लॉग इन होतंय का क्विज 1? त्यांनी क्विज 1 नाही दिलंय ना, त्यांनी बघा आज लॉग इन होतंय का? ओके. ओके. आणि क्विज 2 चं मग कधी सांगितलंय मी? फ्रायडेला सांगितलंय ना, फ्रायडे का सॅटर्डेला? क्विज 2 सॅटर्डेला असणार सी शार्पची. पटकन आपल्याला हे सी शार्पचं संपवायचे सगळे क्विजेस, कारण नंतर SQL चं स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. आज ज्यांनी दिली नव्हती क्विज 1 त्यांनी दुपारी आताच्या आता बघा लॉग इन करून होतंय का? झालं तरी मला मेसेज करा, हो झालंय. आणि नाही झालं तरी पण मेसेज करा, मग मी शेड्यूल करेन, परत तुम्हाला मेसेज करते. ठीक आहे? हो की नाही? हॅलो. हो. हा मग पटापट आन्सर करा ना, बसून करा आता मी किती वेळ पण विचारल्यावरती. ठीक आहे. पटकन आताच चेक करा आणि मला मेसेज करा सगळेजण, ज्यांनी दिलं नाही त्यांनी. विवेकने दिलंय वाटतं ना? ठीक आहे. अटेंडन्स घेते. विवेक प्रेझेंट. शुभम वाघ, प्रेझेंट. अक्षयवीर, अक्षयवीर मॅम लिव्ह झालं वाटतं तो. आहे तो. हा लीक झाला. ठीक आहे चालेल.